आमच्या इथे. आणि माझा व्यवसाय कुकणी प्रोडक्ट, त्याचबरोबर टपरवेअरचा पण बिझनेस करते मी. आणि घरातून टिफिन वगैरे बनवते. ही आयडिया मला इथं आल्याच्या नंतर मला आयडिया मिळत गेली की इथं महिला बऱ्याच येतात आणि बरेच आपण व्यवसाय करतो. मॅडमचं मार्गदर्शन मी 2 वेळा मॅडमचं मार्गदर्शन घेतलं. त्याच्यानंतर माझे पीअर्स मी स्ट्रॉंग केले, म्हणजे जिथं जाईन तिथे माझे पॅम्पलेट वगैरे घेऊन जायची. आणि असं करून मी माझा व्यवसाय वाढवला. थँक्यू. लास्ट 3 महीने से ज्वाइन हूँ मैम के साथ में. पहला ही मीटिंग था मेरा छुट्टियों के पहले. मेरे फर्स्ट टाइम ऐसा लेडीज़ के साथ में इंट्रो हुआ था. लेकिन मैं आपको जब से मैं इनकी वीडियोज़ को बहुत देखती, लेकिन इनके देख तो बोलते ना कनेक्ट होना, लोगों से कनेक्ट कैसे होए, कैसे बात करें, वो समझा. मेरा फैमिली बिजनेस दादा फैक्ट्री था, बहुत पुराना है, यानी हमारे ससुर के ज़माने से चलता है. लेकिन मैं खुद ओरिजिन के साथ में काम करती हूँ. लेकिन मैम को देख के काम करने की बहुत इच्छा होती है. कैसे होता है घर में अभी हम बोलते अभी अपने बोला 40 के बाद हम लोग सब वही एज के, अभी मेरी 39 की एज की है. लेकिन इंसान को लगता है नहीं अभी तक घर में सब कर रहे, लेकिन हमारा क्या, ये यहाँ पे आने में मेरी पहचान, एक दूसरे के बोलते नहीं फ्रेंड्स बनते, तो अपने को लगता है हम भी कुछ है. घर में बैठ के सिर्फ हमें लगते हैं हाँ सिर्फ किचन की महारानी नहीं, हम भी बाहर निकल सकते हैं. तो अच्छा लगता है मिल के अब बिजनेस भी बढ़ता है. थँक्यू सो मच. रावेत झाला. मी ताईंचा ग्रुप 7 महिन्यापासून जॉईन केला, पण मला मीटिंगला यायचं काही झालं नाही. मित्रांचा ॲक्सिडेंट झाला, त्याच्यामुळे मी येऊ शकले. तर मी फर्स्ट टाईम आले. मला इथं येण्याचं कारण एवढंच आहे की मला कस्टमर तर भरपूर भेटले ग्रुपमधून, तेवढ्याच मैत्रिणी पण भेटल्या. आणि सगळ्यांनी सांगितलं की तू एकदा ताईंना भेट, एकदा तू इकडे येऊन जा. तर खूप लांब आहे, येऊ शकत नाही, प्रोडक्ट भरपूर आहे, काम खूप असतं. पण इथं येऊन ज्या मैत्रिणी मिळाला किंवा जे काही प्लॅटफॉर्म मिळाला तो खूप सुंदर होता. आज मी प्राऊडली सांगते ताई, मी 1000 किलो गव्हाचं पीठ महिन्याला विकते, बाकी प्रोडक्ट वेगळे. पण तुमच्या ह्या ग्रुपमधून आपल्या तर 100 किलो गव्हाचं पीठ माझं फक्त ग्रुपमध्ये जाते. मी डेली अपडेट टाकू नाही शकत आहे ग्रुपमध्ये, पण बरेच आहे, खूप लोक जोडलेली आहेत. आणि एवढा लांब मी हवे करून पहिला 1-1 किलोसाठी डिलिव्हरी दिली. आज ती कस्टमर मला 30 किलोची ऑर्डर सारखी पडत राहते त्यांची आठवड्याला. माझ्या गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या तर इतक्या सुंदर होतात. आणि 8 जणी अशा आहेत की त्या ग्रुपमध्ये जॉईन आहेत, पण मीटिंगला कधीच आलेल्या नाही. तर मी काल त्यांना सांगितलं की मी फर्स्ट टाइम जाते, तर तुम्ही या. त्यामुळे आम्ही कधीच आलो नाही, पण इथून पुढे नक्की येऊ, तू एकदा जाऊन ये. हां बऱ्याच आहेत ग्रुपमध्ये. मला भाग्यश्रीनं ॲड केलं आणि बऱ्याच जणी आहेत अजून, त्यांनी पण सांगितलं ॲड होतं. मी म्हटलं मी ऑलरेडी झालेली आहे. तर थँक्यू. आम्हाला खूप मोठा प्लॅटफॉर्म मिळाला आणि माझा बिझनेस खूप वाढला. आणि मला ज्यावेळेस त्याची गरज होती, मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला, बाहेर होते किंवा अडचणी बऱ्याच होत्या, तर त्यातून मी खरंच खूप बाहेर पडले, रिलीफ मिळाला. आणि आता मिस्टर घरी बसून असले तरी मला खूप हेल्प करतात. माझा ऑटोपेंडा पण प्रोडक्ट जातं डेली. आणि सगळे लाडू तर मी दिवसाला 10 किलो रोजचं माझं ऑर्डरचं काम चालूच असतं. बघा मी पण सांगते की त्या स्वतः ट्रेडिंग करताय. गव्हाचं पीठ आल्यावर कोणत्याही चालली सगळे पीठ आहे, ते सगळे पीठ कडधान्य पण ते सगळे पीठ विकतात, कडधान्य विकतात. ग्रुपला जॉईन होऊन 7 महिने झाले. जॉईन कोणी केलं, भाग्यश्रीने केलं. पण 7 महिन्यापूर्वी जर त्या ग्रुपमध्ये आल्या असत्या, त्या मीटिंगला नाही आता 100 किलो पीठ आपल्या ग्रुपमध्ये त्या विकतात. इट्स नॉट अ जोक. 100 किलो पीठ विकत असताना एक ऋणभार असतो की जेव्हा त्या बाकी व्हॉट्सअप ग्रुपला ऍड आहे आणि आपल्या ग्रुपमधून त्यांना जास्त मिळालं, मी तर घरी राहू शकले नसते. मी म्हणाले असते मी चला त्या मॅडमला थँक्यू म्हणायला तरी जाते. मी त्या ग्रुपमध्ये जाऊन माझा व्हिडिओ तरी बोलते. कारण काही पण असू द्या, काही तुम्ही सांगता लांब आहे. एक काही छत्रपती संभाजीनगर येत होत्या, फक्त येत होत्या वर्षभर, फक्त येत होत्या. आज त्या उमेद अभियानच्या अंतर्गत त्यांनी स्वतःचा स्टॉल लावलाय आणि आज त्या सक्षम उद्योजिका झाल्या. पेपरच्या आर्टिकलमध्ये त्यांनी सांगितलं मी स्वतः दिव्यांग असून मला राजश्री गांधळे नाव मिळालं. मी पुण्याला गेले, SMBS समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेमधून मी सक्षम झाले. आजही त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. तुम्ही आज 7 महिन्यांनी होईना आले, ही चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी. तुम्हाला खूप जणांनी सांगितलं या, पण हेच जर तुम्ही 1 महिन्यात भाग्यश्रीचं ऐकून आले असता, आज तुमचं 500 किलो पीठ विकलं गेलं असतं. गॅरंटेड सांगते, स्टॅम्पवर लिहून घ्या सांगते. फक्त होतं काय की तुम्ही जिथून बिझनेस मिळतो तिथं ग्रँटेड धरता आणि येणं सोडता. लक्षात घ्या, ज्या देवाला आपण नवस करतो त्या देवाने आपल्याला जर त्या नवसाचं आपल्याला बेनिफिट मिळालं
तो नवस काढायला जाणं आपलं परम कर्तव्य असतं. त्याच प्रकारे तुम्ही देवापेक्षा कमी ही संस्था समजू नका, हा ग्रुप समजू नका. मी थोडं परकड बोलते. ऋणभार असतो, नात्यामध्ये पण असतो, व्यवसायात पण असतो. आम्हाला जे जे व्यवसाय देतात, आजच एक गुजरातच्या कस्टमरची माझी व्हिजिट झाली. त्या कस्टमरने माझं भविष्य बदललं. कालपासून ते कस्टमर पुण्यात आलेले कळाल्यावर मी पुण्यात भेटायला गेले. आज मुलाला घेऊन मीटिंग केली आणि मी मुलाला सांगितलं हे आपल्याला देवापेक्षा कमी नाही, यांनी आपलं फ्युचर बदललं, यांच्यामुळे आपण कंपनी घेतली. आपल्या सेलमध्ये यांचा सिंहाचा वाटा आहे, या व्यक्तीला कधी विसरायचं नाही. त्यांना आम्ही छान मोठं गिफ्ट दिलं आणि सारखं त्यांचं ॲप्रिसिएशन शब्दातून केलं. देवाला पण स्तुती आवडती, आम्हाला स्वतःला जरी नाही आवडलं तर बाकीच्या बायकांना कळायला पाहिजे हा ग्रुप खरंच उत्तम चालला, राबरे मॅडम खरंच चांगलं काम करताय, ग्रुप खरंच चांगला आहे. तुम्ही जे सगळं बोललाय की ग्रुप चांगला आहे, मला या ग्रुपमधून व्यवसाय चांगला मिळालाय. फक्त तुमचं थोडंसं लेट झालं पण थेट होऊ द्या. इथून पुढं कुठलीही मीटिंग टाळू नका. नक्कीच तुम्हाला व्यवसाय वाढवणं आमचं परम कर्तव्य समजू आम्ही आणि तुमच्यासारख्या उद्योजिका घडवणं माझं काम आहे. आता ऑगस्ट महिन्यामध्ये आपला वर्धापन दिन आहे. 2 महिन्यात ज्या कोणी खूप छान बिझनेस करताय, वर्षभर ज्यांनी कोणी छान बिझनेस केला, सक्षम स्टडी राहणार आहे आपला. 5 मोठ्या उद्योजकांचा तिथं आपण सत्कार सन्मान करणार आहे. वर्षभर ज्यांनी कॉन्स्टंट बिझनेस केला त्यांचा सत्कार सन्मान होणार आहे. सांगा अशी कुठली एनजीओ आहे, पैसे तुम्ही जमा काय सत्कार आम्ही करतो, मार्केटिंग आम्ही करतो फ्रीमध्ये, आम्ही करतो तुमचा धंदा वाढवा, अशी कुठली एनजीओ आहे. म्हणून एकच वाईट वाटतं, ही काय संख्या झाली भाऊ मीटिंगची. मग करोडोची कंपनी सोडून मी येते का? गांभीर्य नाही महिलांना का? तुमच्या सुट्ट्या का संपू नये? आम्हाला एप्रिल नको, पोरं शाळा, पोरांना सुट्ट्या. आम्हाला मे नको, सुट्ट्या. मला सुट्ट्या नाही, मला मुलं नाही, मला घरदार नाही, मला धंदा नाही. म्हणजे मूर्ख समज काय का याचं गांभीर्य काय तुम्हाला नाही वाटत? जे आलेल्या नाही तुम्ही विचार करा, लाजिरवाणी गोष्ट आहे. अशी संख्या असेल मला नाही घ्यायची पुढची मीटिंग. ग्रुपमध्ये मेसेज पाहत नाही, नावं टाकत नाही, मीटिंगला येत नाही, परत कधीतरी चुकून मग मॅडमला सांगणार आमचा व्यवसाय वाढत नाही. तुम्ही आल्याच नाही तर तुमच्यासारखे 10 फॉर्म भरलेले. आज पीठ विकणारे 40 जर असेल, या इथं आल्या सांगताय मी पीठ विकते, माझं पीठ चाललंय, विकताय वही विकताय, त्यांनाच बिझनेस येणार ऑब्व्हियसली. आमच्या समोर जे येणार त्यांनाच बिझनेस जाणार. आज विष्णू भाभी ब्लाऊज शिवताय, ब्लाऊज शिवणारे 30 जणी, विष्णू भाभी मीटिंग आल्या आणि त्यांचाच रेफरन्स देणार. साहजिक आहे ना, तुम्ही आमच्या समोरच येत नाही, तुम्ही गुप्तपणे बिझनेस करताय, तुम्ही ग्रुपवर रिव्ह्यू टाकत नाही. बरं ताई, तुम्ही ग्रुपवर कधी रिव्ह्यू टाकला का? 100 किलो झालं म्हणून 100 किलो नाही टाकलं. तुमच्याकडे अजून गिरायक हो, नाही. मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय असते तुम्हाला माहिती का? कुठे माहिती का? 2 ते 4 मध्ये किती ऍड टाकू? चुकीचं. 8 वाजता ग्रुपवर आहे, 8 वाजता सांगा मला मी काय विकते. नमस्कार, मी गुरव, मी पिठाचा व्यवसाय करते. मला वेगवेगळ्या ठिकाणी माझे पिठं एक्सपोर्ट होतात, परंतु ह्या ग्रुपमधून मी आतापर्यंत 100 किलो पिठं विकले. नाही तुम्हाला मेसेज आले ना, अरे तुम्ही कोणते पिठं आम्हाला पाठवा, तुमचे रेट काय? तुम्हाला मार्केटिंग स्ट्रॅटेजीच लक्षात येत नाहीये. तुम्ही 8 वाजता कामं सोडून ग्रुपवर या. फक्त सोनाली बिचारीने ग्रुप ओपन करायचा, काही रिव्ह्यूसाठी ग्रुप ओपन केला, राणीने बंद करायचा, मी बघायचं, 2-4 जणी सांगताय. मग वर्धापन दिनाच्या दिवशी काय म्हणतात, आम्हाला पुरस्कार नाही दिला, आम्हाला पुरस्कार नाही दिला. तुम्हाला सांगायचं नाही, तुम्हाला खोटं वागायचंय, तुम्हाला पारदर्शक वागायचं नाही. तुम्हाला पुरस्कार का म्हणून द्यायचा? खोटं बोलायचं द्यायचा, लपवलपवी करायचा पुरस्कार द्यायचा, कशाचा द्यायचा मी पुरस्कार? आजपर्यंत मी नॉलेज हाईड केलं नाही, खोटं वागले नाही, म्हणून तुमच्या सारख्यांचा विश्वास धरला नाही. आजपर्यंत घरावर तुळशीपत्र ठेवले, बायकांसाठी अवेलेबल झाले. वाईट नसेल वाटत मला आज 3000 बायकांपैकी इथं 300 बायका येऊ नये, 100 बायका येऊ नये. परत म्हणायचं आम्हाला व्यवसाय पाहिजे, परत राणी मॅडमवर दादागिरी करायची, आम्हाला अपॉइंटमेंट द्या, आम्हाला अपॉइंटमेंट द्या. तुम्ही माझ्या समोरच येत नाही, तुम्ही काय आहे का गोरे, तुमचे व्यवसाय मला माहित नाही, तुम्हाला का म्हणून आम्ही लगेच अपॉइंटमेंट द्यायची? एका ग्रुपचे महिन्याभराचे 300 रुपये ऍड टाकायचे. इथे 199 मध्ये वर्षभर माझ्या करा, कशी पण माझ्या करा. ग्रुपवर घ्या, किती 4 फोटो टाका, 8 वाजता घ्या, 2 कार्यक्रम फ्रीमध्ये घ्या, वैयक्तिक मार्गदर्शन घ्या, सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला ग्रुपमध्ये. बसा ताई तुम्ही, बसा. तुम्ही आलाय, ते आलाय, 7 महिन्यांनी म्हणलं ते आलाय. पण काही जणी अशा आहे वर्षानुवर्ष बिझनेस करताय, पैसा कमवताय, पण त्यांचे तोंड सुद्धा दाखवत नाही. साधी गोष्ट आहे की कविताताईंनी यांनी ज्योतीने यांनी ठरवलं माझा 50वा वाढदिवस संस्थेतर्फे करावं. त्यांना काहीतरी ऋणभार वाटतं, मग काही आपल्यासाठी करता करू. त्या म्हणल्या 500, 1000, 200, 100 काहीतरी काढून करू कार्यक्रम. त्यांना माहिती ग्रुपमधून कोण कोण व्यवसाय करतो. कट करून घ्या व्हिडिओ, जेवणाचे पैसे मी देते, तुम्ही फक्त तिथे घ्या. तुम्ही तिथे घ्या, काय तुमचा वेळ का? तुम्ही माझ्यासाठी खूप आहे, तुमच्या मनात भावना आहे ही खूप आहे. कारण आपल्या आयुष्यामध्ये 5 महत्वाचे गुरु असतात: आई, वडील, शिक्षक, व्यावसायिक गुरु, आध्यात्मिक गुरु. आज तुम्हाला व्यवसाय दाखवणारे कोण समाजामध्ये फ्रीमध्ये कोण ज्ञान देणारे? आज रक्त आटून तळतळ करून मी म्हणते माझ्यासारखं तुम्ही घडा, तुम्ही 2 पैसे कमवा, घराचा हातभार उचला, घराच्या कर्जाच्या हप्ते फेडा. तुम्हाला घरात इज्जत कधी मिळणार आहे? चांगल्या साड्या घालून,
चांगलं घर गोड गोड किती बोला घरच्यांबरोबर, कामं तर तुम्ही करता मी करते समजायचं. तुम्ही ज्या दिवशी 2 पैसे कमवून घराला हातभार लावणार, नवऱ्याच्या नजरेत सुद्धा तुमची इज्जत राहील. अदरवाईज तुम्हाला नवरा बोलत तुला कळत नाही, पोरं बोलणार तुला कळत नाही. बरोबर एक चूक आहे. तुला काय कळतं, गप तुम्हाला बोलू नको. तुला काय कळतं, तुला येतच नाही. तुम्ही स्वतःला प्रूव्ह करा. हा प्लॅटफॉर्म किती चांगला आहे. भले 500 रुपये कमवा महिन्याला, 1000 रुपये कमवा, स्वतःला तुम्हाला वाटणार नाही, गिल्ट फिलिंग येणार नाही, मी काहीच करत नाही, मी काहीच करत नाही. एकमेकीचं घेऊन विका ग्रुपमध्ये, एकमेकीला रेफरन्स द्या, एकमेकीमध्ये ठरवून घ्या. तुम्हाला वाटलं ग्रुपवर नाही सांगायचं, ट्रेडिंग करणार आहे काही, तुमचं घेऊन विकणार आहे काही, तुमचं नाव नका सांगू, पण मला ग्रुपमध्ये व्यवसाय मिळतो बस रिव्ह्यू टाका. आपण ट्रिपला जातो, पैसे भरतो, पैसे भरून रिव्ह्यू देतो, मग इथं रिव्ह्यू द्यायला काय प्रॉब्लेम आहे. तुम्ही सांगा, तुमच्यापैकी इतक्या जरी अशा आहेत 2-4 मीटिंगला आले, व्यवसाय वाढला, चांगला झाला, नंतर येणे नाही, फिरकून पाहणे नाही. वर्षभराने व्यवसाय कमी झाला तर गोड गोड बोलणार. राणी मॅडमला मेसेज कर, मला मेसेज कर, ताई तुमची लय आठवण आली, तुम्हाला भेटायला यायचं, ताई आम्हाला कधी वेळ झाला. अहो मी तुमच्यासाठीच आहे, मी कोणी मोठी नाही, स्वामींनी मला त्याच्यासाठी बसवलं, पण मला पण काहीतरी वैयक्तिक कळायला पाहिजे ना तुमच्या वागण्यामधलं. तुम्ही येतात, व्यवसाय करता, सक्षम होता, निघून जातात. मग तुम्ही सक्षम झाले, बाकीच्यांना द्या ना बोट झाला, बाकीच्या महिलांना सपोर्ट करा ना, सांगा ना ताई तुम्हाला कुठे अडचण येते का, आम्ही तुमच्याबरोबर, तुमचे प्रॉडक्ट विकायला आम्ही मदत करू, तुमच्याकडे आम्ही क्लायंट पाठवू. ही मला इच्छा आहे. एक वेळेस मला नाही काही करत, तुमच्या एकमेकांमध्ये तुम्ही असं भलंही तयार करा, विश्वासाचे नाते. त्या ताई कशा म्हणल्या, मला छान ग्रुप भेटला, छान मैत्रिणी भेटल्या, मैत्रिणी भेटतात. त्या भाग्यश्रीची काय तळतळे, पाय बरं आहे का भाग्यश्री, बिचारीचा पाय फ्रॅक्चर झाला, मला फोटो पाठवायची, घेण्यासाठी धडपड करायची, पण कविता ताईंनी भाग्यश्रीला जोडले. हे बघा साखळी कशी, भाग्यश्रीने आतापर्यंत 29 झाले असतील, 30 बायका भाग्यश्रीने जोडल्या, 30 सदस्य टाळ्यामध्ये. आणि मी सांगते, वर्धापन दिनाच्या दिवशी भाग्यश्रीला पुरस्कार आताच सांगते, त्यावेळेस म्हणायचं नाही आम्हाला का नाही, आम्हाला का नाही, मी आहे तशा आहे, पण गुण हमखास. औषध कडू आहे, इंजेक्शन पण टोचणार आहे, पण गुण आहे. गोड बोलायला मला नाही चालत. तुम्हाला माहिती, गोड बोलणाऱ्या मिठाईला काय होतं, मुंग्याला खात नाही. मिठाला काय होतं का मुंग्या, किडे पडतात मिठामध्ये, कडू काढल्यामध्ये पण नाही पडतात. तर असं आहे, मला मोठं बोलायला आवडते. मी गेले 3 वर्ष झालं संस्थेशी जॉईन आहे. मला संस्थेतून खूप छान मैत्रिणी भेटल्या. मी पहिला बिझनेस करत होते आणि चालू आहे. फक्त दिवाळी माझं अनारसे पीठ आणि चकली भाजण्यासाठी. धन्यवाद. आणि त्यांना समज, मी पहिल्यांदाच आली आहे. मला इंस्टावर 2-3 वर्ष झाले फॉलो करत होते, पण छोटं बेबी असल्यामुळं मला इकडं म्हणजे येतच झालं नाही. 2-3 महिन्यापूर्वी फॉर्म भरत होते, पण फॉर्म भरलाय गेलाय मी हे कन्फर्म होत नव्हतं. म्हणजे आपल्याला एक बाकीचे फॉर्म भरले एक सक्सेसफुली जसा मेसेज होतो तसा न आल्यामुळे मला ते कन्फर्मच होत नव्हतं. मी राणी मॅडमला फोन केला, ते म्हटलं तुमचा फॉर्म भरला गेला आणि मग कन्फर्म झालं की फॉर्म भरला. आणि जसं स्वामींना नाही का, स्वामींची इच्छा असते त्यांना भेटायला जायचं, तसं म्हणजे खूप दिवस तुमचं म्हणजे तुम्हाला भेटायचं होतं, खूप इच्छा होती, पण त्याला नाही का आज आपण हे म्हणतो की एक म्हणजे योग लागतो, तर तसं तुम्हाला आज भेटायला मला योग आलाय. त्याच्यामुळे तुम्हाला बघून एक पॉझिटिव्ह एनर्जी माझ्यामध्ये आली. आणि म्हणजे मी फर्स्ट टाइम आली आहे, मला पण काहीतरी ह्या सगळ्यांसारखं करायचं आहे. मी हाऊसवाईफ आहे, माझं शिक्षण MBA झाले. आणि याच्यात तुम्हाला एकदा फोन केला होता, तर त्यावेळेस तुम्ही म्हटलं होतं की तुम्ही या, पण त्यावेळेस छोटं बेबी असल्यामुळं येणं झालं. म्हणून राणी मॅडम म्हटलं की तुम्ही एकदा या मीटिंगला बघा, काय आपल्याकडे काय काय व्यवस्था चालतात आणि मग तुम्हाला कळेल की म्हणजे मॅडम पण तुम्हाला सजेशन देतील. तुमचं काय नाव? रेश्मा कड. मी कोणी मोठी नाही, पण त्यांनी सांगितलं जसं स्वामींना भेटायची ओढ लागती, मला इथे यायची ओढ होती, पण योग येत नव्हता. पण तुम्ही आल्या खरंच येण्यासाठी पण योग असावा लागतो का, तर ही संस्थाच मुद्दा मुळात स्वामींच्या आशीर्वादाने आणि प्रामाणिकपणे तुमच्या सगळ्यांचं चांगलं वागण्याच आहे. तुम्ही नक्कीच तुम्हाला काही ना काही दिशा मिळेल. तुम्ही पहिली स्टेप केलेली, इथं आल्यानंतर तुम्हाला कळतं तुमच्यासारखे व्यवसाय का करायचे. या मामीने सांगितलं मी वडील करते व्यवसाय, ताईंनी सांगितलं मी पीठ विकते, या ड्रायफ्रूटचं करताय, परत टपरवेअरचं करताय, भाग्यश्रीचे पण आहे प्रोडक्ट. असे वेगवेगळे पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की आपल्याला पण काहीतरी करायचं. कारण जोपर्यंत तुम्ही त्या फ्लोमध्ये येत नाही, आजूबाजूला तुम्ही ते वातावरण पाहत नाही, तोपर्यंत तुमचा माइंड सेट तयार होत नाही. थँक्यू. येथे राहते आणि माझा शेंगदाणे गहू ज्वारी असा व्यवसाय आहे आणि मी ताईला तर व्यवसाय गुरुच मानते. मला गेल्या वर्षी आवड मिळालं होतं, छान बिझनेस केला होता आणि खूप
छान मैत्रिणी मिळाल्या. धन्यवाद. थँक्यू. काम करते आणि मासवड्यात येते. संस्थेमधनं जे व्यवसाय तर होतो पण मैत्रिणी एन्जॉय म्हणजे सगळं खूप छान चालतं. कॉल छान करते ना ज्योती. कोणाला करायचा असतो नंबर घ्या. भाग्यश्री डॉक्टर माझे हर्बलचे प्रोडक्ट आहेत आणि त्याच्याबरोबर लोणचं ते लिंबू लोणचं आणि जांभूळ ते पण ॲड केलेले आणि आणले आता याच्यात दुसरा एक विषय होता 8 ते 12 मध्ये. शेवटचे 2 दिवस मी गेले. पूर्ण 5 दिवसाचा सेल त्यांचा 10 दाखवायचा पण तुम्ही तर जी ड्रग सांगितली ती वापरली. शेवटच्या दिवसाला 9 झाला. पहिले 2-3 दिवस 5, 800, 5,000 एक सेल झाला याच्यात. मला लय भारी वाटतं. तुम्ही पैसे कमवलेलं मला खूप भारी आणि वाटतं. काही तुमच्या बड्डेला मला येत आलं नाही कारण होतं यायचं होतं पण त्याच दिवशी माझ्याकडे तुमच्या शुभेच्छा माझं नव्हत्या. पण आलं नाही पण मी त्या दिवशी ठरवलं होतं तयारी केली होती मनात असं बोलायचं. मी एमएला असताना कादंबरी वाचत होते नेपोलियन बोनापार्टची. त्यात ते एक होतं वाटलं अशक्य हा माझा शब्द न माहिती प्रयत्न मला घेऊन ते मला तुमच्याच तयारी केलं नाही का आल्यानंतर जाणवलं. तुमच्या बाबतीत सकाळी सातारवरून आले. माझा वेदांत वगैरे लावून आहे. माझ्याकडे तूप कुरमळी वाळवून आहे. आपल्या ग्रुपमधून मला छान रिस्पॉन्स आहे. रिव्ह्यू पण टाकते. काही रिसेलिंगला पण गेलं त्यांचे नाही टाकत पण जे कस्टमर रिसेलिंगला ज्या घेतात ना त्यांच्या नावं नका टाकू. होतं माझ्याकडून खूप रिसेलिंगला पण विकलं जातं. ठीक आहे. हे नव्हते टाकत सगळे ज्यांनी घरगुती घेतले त्यांचे टाकत होते पण रिसेलिंगचे नव्हते टाकत ते पण टाकत. नाही तर रिसेलिंग शब्द न टाकता माझ्याकडून बऱ्याच प्रकारे मध्ये व्यवसाय वाढतो. ठीक आहे. रिस्पॉन्स आहे मला छान. मी सीमा जोशी गंगानगरीतून येते. माझा व्यवसाय आहे पान मसाला मुखवास आणि सांडगी मिरची. माझे प्रोडक्टचं ॲडव्हर्टाईज मी असं करते की मी जिथं जाते तिथं माझ्याबरोबर पान मसाला मुखवास घेऊन जाते आणि खायला लागते. माझी काही संख्या आहे काय मीटिंगला सांगा असं ठरलं की कसं बॅगा सगळे घेऊन आलेले असतात. कशी उमेद यायला पाहिजे काय सगळ्यांना त्यांना पैसा कमवायचा नाही असं समजा आपण. आता ऐकतील नाही असं बोलायला त्यामुळे ते आलेले त्यांना कळेल की संख्या नसेल की आलेल्यांचा पण मूड कसा जातो. त्यांना काय फरक पडणार तुमचा मूड गेल्याने. तुम्ही जास्त मूड दाखवला पाहिजे. तुम्ही आल्या काय आणि गेल्या काय आम्हाला फरक पडणार. म्हणजे मी 2 दिवस आधीच जॉईन झालेले आहे या ग्रुपला. एक 5-6 वर्ष झाले मी या एरियामध्ये राहते पण असं काही योग आला नाही. ते म्हणतात ना की वेळ आल्याशिवाय काहीच घडत नाही असंच काहीतरी समजा. आणि तुम्हा सगळ्यांना ॲक्च्युली समोर असं बघायचं आहे त्याच्यामुळे मी इथे येऊन बोलते. मी ॲक्च्युली टीचर आहे आणि टीचिंगमध्ये ॲक्च्युली पेमेंट वगैरे जास्त नाही त्याच्यामुळे मी आता या वर्षीपासून होम ट्युशन सुरू केलेलं आहे. म्हणजे मी ॲज अ होम ट्युटर काम करत आहे आणि बरेच होम ट्युशन्स आहेत माझ्याकडे. या ग्रुपला जॉईन करण्याचं मेन उद्देश म्हणजे सोशल नेटवर्किंग. जे एकटेपण आयुष्यात असतं ते कुठेतरी मैत्रिणी किंवा एक सोशल ग्रुप असलं तर त्याच्यामध्ये ते बरं वाटतं. हे एक उद्देश. आणि जांभळे मी राहण्यावरून आलेले आहे. हाऊसवाईफ आहे आणि मॅडमच्याकडे येणं म्हणजे एक असं छान वाईब्स येतात त्यांच्याकडून किंवा नाही का पॉझिटिव्ह एनर्जी येते त्यासाठी. आणि मी त्यांच्या बड्डेला एक गाणं जे म्हटलं होतं ती माझ्या मनातील भावना होती मॅडम अगदी की जीना इनका जीना है ये औरों को जीवन देते हैं. कारण की तसंच मॅडम करतात इतरांसाठी खूप तळमळीने कार्य करतात. त्यामुळे इकडं मला यावं असं वाटतं कायम. दरवर्षी म्हणजे रिसेलिंगसाठी लोणचं घेतो दुसऱ्याकडून. यावर्षी मी स्वतः बनवलं खांद्याची लोणचं. तर 30 किलोचं मी लोणचं बनवलं आधी सुरुवातीला मे महिन्यात. तर मला म्हणजे खूप छान आपल्या ग्रुपनी बिझनेस भेटला होता. परत मी नंतर 90 किलोचं बनवलं आणि थोडीशी रील बनवली त्याच्यात बोलून वगैरे. तर ग्रुपमधून मला खूपच छान बिझनेस भेटला यावेळेस. आणि ग्रुपमधल्या एका ताई आहे कोथरूडच्या त्यांनी पण म्हणजे जवळजवळ माझं तिकडे 10 ते 15 किलो लोणचं त्यांनी कोथरूडला विकलं. हो टाकलं. मैं आज मैडम को धन्यवाद बोल रही हूँ. वैसे बहुत पुराना अपना पहचान है मैडम का बहुत पुराना. उनकी वजह से मुझे बहुत अच्छे लोग मिले हैं. और आज मैं एक ऐसी चीज़ के लिए आपको धन्यवाद बोलने आई हूँ कि मैंने पहले ग्रुप में नहीं की. पिछले साल 2024 में ना मुझे थोड़ा सा तकलीफ होने लगा था. मुझे समझ में नहीं आ रहा था. पहली बार अंदर मीटिंग में आई.
आपका ग्रुप ज्वाइन किया, दो बार आई, ये तीसरी बार है, लेकिन मुझे बहुत अच्छा लगा और आपसे मुझे काम भी मिला है। और आपको शायद याद नहीं होगा, मेरी बेटी PCCR में इंजीनियरिंग कर रही थी, तो आप किसी इवेंट के लिए गए थे, तो जैसे ही उसने बोला कि मैं है ना मिश्री की बेटी हूँ, तो उसको सुनकर आप उसको पूरा इवेंट में आपने उसको साथ में रखा, और जब मैडम का भाषण था तो स्टेज पर बुलाकर सबके सामने उसको बोला ये मेरी मैगनी की बेटी है। वो लिटरली घर पे आकर रो दी थी, इतना उसको अच्छा लगा, इतना अच्छा लगा। और मुझे आकर बोली मम्मी मुझे ना वो मैडम जैसा बनना है। मतलब अभी किसी ने बोला था ना कनेक्शन का, तो ये वाला कनेक्शन ना, उसके लिए आपका थैंक यू। धन्यवाद। त्यांची मुलगी आहे ना तिथली लीडर होती, म्हणजे ग्रुपची लीडर. मला तिथे गेस्ट बोलवलं होतं, इंजिनियर मुलगी खूप हुशार आहे, आणि तिने फक्त विष्णू नाव सांगितलं, म्हणजे तू इंद्रायणनगरची विष्णू कॉलेजची. हा मग म्हटलं अरे खूप छान वाटलं, आपल्या मैत्रिणीची मुलगी एवढी पुढे गेली. आणि मग तिला जवळ घेऊन सगळ्यांना मी सांगितलं नाही स्टाफला, त्यांना भारी वाटलं. माझं नाव अनिता शिंदे. मी सर्व प्रकारचं शिवणकाम करते, खास करून सिजनेबल आयटम जास्त प्रिफर करते. आता गणपतीसाठी आपल्याकडे चौरंगा असतात, तोरणं वगैरे त्याचं काम चालू आहे. सर्व प्रकारचे मी ऑर्डर्स आणि आपले कुरिअर चार्जेस, कुरिअर फॅसिलिटी वगैरे पण अवेलेबल आहे. रांगोळी छाप वेगवेगळे डिझाईन नवीन नवीन आता सीझन चालू होणार सणांचा आलेले आहेत. मी इंद्रायणनगरला राहते, कोणाला हवा असेल तर संपर्क करा. तर मी रेवा शिंदे. माझा मसाल्याचा बिझनेस आहे, छोटाच आहे, पण ताईंकडे आल्यापासून मला म्हणजे भरपूर बिझनेस होतोय. ग्रुपमध्ये पण आपल्या होतोय आणि बाहेर सुद्धा होतोय. आणि इथे आल्यानंतर आपल्याला फक्त म्हणजे मला ताई पण भेटल्या आणि मैत्रिणी सुद्धा भेटल्या. आणि मेन म्हणजे की मला डान्स करायची खूप इच्छा होती, कधी मी केलाच नव्हता. मला हे करायला मिळाला आणि डान्समध्ये लेझिम सुद्धा वाजवायला मिळालं. आणि आता मला ढोल वाजवायची खूप इच्छा आहे. तर तेवढी एक इच्छा माझी पूर्ण करा. 2-2.5 वर्षापासून संस्थेला जोडलेली आहे आणि माझं इंद्रायणनगरमध्ये ड्रायव्हिंग स्कूल आहे. आणि संस्थेतून जर कुणाला ड्रायव्हिंग क्लास करायचा असेल, 2 व्हीलर लायसन्स, 4 व्हीलर लायसन्स आणि 4 व्हीलर शिकायचं असेल तर 7,500 रुपये फी आहे. संस्थेतून आलेल्या महिलेला 500 रुपयाचा डिस्काउंट दिला जाईल. मी इंद्रायणनगरमध्ये राहते. राजेश्रीताईंचा आणि माझा संबंध गेले 20 वर्षापासून आहे. तेव्हापासून त्या पॉझिटिव्ह म्हणजे त्यांच्याकडनं पॉझिटिव्हच वाईब्स येत असतात आणि खूप छान वाटतं त्यांच्याकडे पाहिल्यावरती. त्यांचे व्हिडिओज माझा मुलगा पण पाहत असतो, तो पण म्हणतो की मम्मी की नाही करायला किती छान बोलतात. त्यामुळे थोडंसं त्याचं माइंड पण कधी कधी चेंज होतं. त्यामुळे थँक्यू. समजेल होतं. त्यांच्या सासूबाई नाही कोरोनामध्ये गेल्या, त्यांनी मुलगी मागलं होतं मला. त्या सांगायच्या ना तिला तर काहीतरी खायचं वगैरे आम्ही जायचं, त्या मी जाऊपर्यंत पोरं गोळा करून ठेवायच्या. म्हणजे मी बिना अपेक्षा बाळ संस्कार जे जबाबदारी चालू केली, त्याचा परिपाक कसा झाला तर माझ्या दोन्ही मुलांचं चांगलं, म्हणजे मुलीचं तर झालं लग्न वगैरे चांगलं, मुलगा पण आता एकदम छान आध्यात्मिक वगैरे चांगला येतो. तर बालसंस्कारला जेव्हा आपण दुसऱ्याची मुलं घडवतो ते आपल्याला इनडायरेक्ट बेनिफिट मिळतात. आणि लहानपणी म्हणजे काय व्हायचं, ह्या आमच्याकडे यायच्या बालसंस्कारला सगळी मुलं असायची, पण माझाच मुलगा काय बसायचं नाही. तर मी एक दिवस अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं की सगळ्या मुलांना शिकवते, माझा मुलगाच नाही. तर मला तेव्हा ताई बोलल्या होत्या की तो जरी बाहेर खेळत असला तरी त्याचं सगळं लक्ष आपल्याकडे येतं. त्यांनी एकदा त्याला जेवढं विचारलं, हा मंत्र सांग, तो मंत्र म्हणजे असं विचारलं, त्याला सगळं येत होतं आणि अजूनही तो तसंच आहे. तेव्हाच म्हणजे मॅडमनी ओळखलं होतं की माझा मुलगा कसा आहे. जरी तो खेळत असला तरी त्याचं लक्ष तिथंच असतं. आणि ते स्कूलमधनं पण मला म्हणजे टीचर बोलल्या की मला असं वाटतं की त्याचं लक्ष नाही आहे, पण त्याला विचारल्यावर तो ॲन्सर व्यवस्थित येत असतो. तर हे म्हणजे म्हणतात ना आपण की बाळाचे पाळण्यात दिसतात, ते ताईंनी तेव्हाच ओळखलं होतं. थँक्यू. आमचा विकास फर्निचर सागवन देवकरचं मंदिर आहे, जो शॉप आहे. शॉपमध्ये आम्ही लिंगविक्रय केल्यानुसार 17/17, 21 असे देवघर ठेवतो आणि त्याच्यामध्ये काही कस्टमाइज पण देवघर जे आहेत ते आपल्याकडे करून मिळतात. आता देवघर सोबतच आम्ही उंबरवाटे वगैरे ठेवायला चालू केलं होतं. त्यांनी मागे सांगितलं होतं मला उंबरवाटे किंवा मंदिर दाखवायला आणि आणून ठेवायचं. आज मी
मला शक्य झालं तेवढं फक्त उभं वाटते तर सोबत घेऊन आले. मी आज तेच विचारलं होते, तुम्ही दाखवायला लागले. की मंदिर पण आणायचं होतं, पण आईला पंढरपूरला जायचं होतं, मग राहिलं ते, कारण का कसे सोबत पाहिजे. पण नंतरच्या वेळेस एक मंदिर आपण तिथे आणून पहिले ठेवतो आणि त्यानंतर मुली टेबल वगैरे असे डायनिंग टेबल कॉम्पॅक्ट जागे मांडलेले आहेत. जर कोणाला हवं असेल तर संपर्क साधा. आणि असं बाकीची तर म्हणजे आता मंदिरासाठी वगैरे भरपूर हे असतं, विचारणं वगैरे असतं. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. विसर. मी जयश्री वायसे, इंद्रायणनगर सूर्यदर्शन मध्ये राहते. प्रथमतः इथे येऊन पॉझिटिव्हिटी निर्माण होते. काहींचे व्हिडिओ बघून आत्मविश्वास वाढला, बिझनेसही वाढला, त्याच्यापेक्षाही नवीन मैत्रिणी मिळाल्या. काहींचा बर्थडे खूप ग्रुपने छानपैकी साजरा केला आणि छान वाटलं. प्रत्येक डान्स वगैरे येत नाही म्हणून काही करणं शिकण. पुढच्या बर्थडेला नक्की मी पण डान्स करेल. पैसा सगळेच कमवतात, पण एन्जॉय आता थोडं करायचं. ते थोडंसं मनामध्ये दडपण घेतली. पण ही आल्यापासून सगळं एकदम व्यवस्थित बिझनेसही चालला आणि एन्जॉय ते बाकी अजून का तर ते आपल्या स्टेजवर डान्स करता येईल ती मनामध्ये भीती असते. बर्थडेला आली मी त्या दिवशी, छान एन्जॉय करताना बघितलं, वाटलं ना आता असं, पण आपल्याला येईल का नाही ह्या भीतीने डान्स केला. बर्थडे खूप काहींचा खूप छान झाला आणि तू पुढे असेच बर्थडे साजरे करू. थँक्यू. मी 2-3 दिवसापासून ग्रुप जॉईन केला. वहिनींनी सांगितलं मला की तुम्ही एकदा ग्रुप जॉईन करा, ताई खूप म्हणजे छान मार्गदर्शन वगैरे करतात. मी टेलरिंगचं काम करते, तर त्यांनी मला म्हटलं की तुम्ही ग्रुप जॉईन करा, खूप छान रिस्पॉन्स वगैरे आणि खूप छान शिकतात. शिवलेले ब्लाऊज आणले. आता तर सध्या नाही आणलं मी. फिनिशिंग करते ना सोबत. हां फिनिशिंग करते सोबत जर आणलं ना पॅटर्न वगैरे ब्लाऊज शिवलेले आणत नाही. बरं ठीक आहे, नेक्स्ट टाइम घेऊन येईन. ओके ठीक आहे, थँक्यू. मी आहे मॅडमकडून पण बरेच रेफरन्स येतात मला. मॅडम रेफरन्स पाठवतात आणि हो येतात, कॉल्स वगैरे येतात आणि एक ग्रुप झालाय छान, तर छान वाटते. आता बऱ्याच सगळ्या लेडीजने पण ऐकत असतील, त्यांनी पण पुढच्या वेळेस मीटिंगला मोठ्या संख्येने राहा, म्हणजे सगळ्यांनाच ते ताईंचं मार्गदर्शन मिळतं. मी चिंचवडवरून आली आहे. माझं हँडमेड ज्वेलरी आणि इमिटेशन ज्वेलरी सेल करते. हो 2 वेळा विसरले, यावेळेस आली मीटिंगला. आणि त्यावेळेस विकलं गेलं नाही तरी तुमचं ऑब्झर्व करणार आहे लेडीज. लक्षात घ्या, विकलं तर जाणार, पण तुमच्याकडे काय डिझाईन आहे कसं पाहणार लेडीज. कारण फोटोपेक्षा ओरिजिनल पाहिला वेगळं असतं. ओरिजिनल मॅडम ग्रुपवर मेसेजचा टायमिंग थोडा चेंज करा ना, 2 ते 4 हा टाइम कधी लक्षात. मी आश्रम वाडीवर आले. मी 4 महिने झाले असते. छान मी ब्लाऊज आल्यावर करते, मोबाईल पर्स शिवते. आता सगळं कळलं. थँक्यू. फर्स्ट टाइमच आले इंस्टाग्रामवर रील बघून आणि माझे पण वाळवण्याचे प्रोडक्ट तूप वगैरे आहे. माझं शिक्षण इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स झालं आहे. हां आणि जॉब नाही करत आहे, पण जॉब झाला आहे. राहायला 6 वर्ष मी बेंगलोरमध्ये होते. तर मला असा प्रॉब्लेम येतो की तिथं माझे कनेक्शन आहेत, पण तिथपर्यंत माझं प्रोडक्टच पोहोचत नाही आहे. त्यामुळं मग तुमचे रील्स पाहत होते आणि मग बघूया म्हटलं मॅडमला भेटून काय होतं. काय करता म्हणलं? वाळवण्याचे प्रोडक्ट्स वगैरे आहेत, पापड. तुम्ही DE झालेलं आहे का? हो DE झालेलं. मग तुम्ही DE होऊन हे का बदलता? का नाही करायचं असं होतं. मग का नाही करायचं, तर मग त्याला टेक्निकल वेनी का नाही तुम्ही मार्केट डिजिटल का नाही करत? डिजिटल पण ट्राय चालू आहे आणि कनेक्शन तिथपर्यंत पोहोचत नाहीये. कसं नाही पोहोचत? आपण मिशो Instagramवर इंस्टाग्राम नाही, आपण बाकीचे जे ऑनलाईन प्रोडक्ट घेतो वेगवेगळ्या साईट आहे. समजा आता मिशो असेल, ह्या जाऊ द्या, याच्या व्यतिरिक्त पण आपण ऑनलाईनच्या साड्या पाहतो. समजा पाणी असेल, पोजमपल्ली असेल, कोणतं पण असेल, आपण ट्रस्टेबल त्या इन्स्टाच्या अकाउंटवर जाऊन वेबसाईटवर जातो. वेबसाईटवर आपण काही रिव्ह्यू बघतो. तुम्ही टेक्निकली मला सांगायची गरज नाही तुम्हाला, मग ते रिव्ह्यू पाहून आपण तिथं परचेस करतो. मग असे डेकोरेटिव्ह छान वेबसाईट बनवली, तिथे छान प्रोडक्टचे फोटो टाकले, तिथे छान ॲमेझॉन सारखं बोलून टाकलं तुम्ही. 250चं बोलून 220 रुपये, 200 रुपये टाकले, 190 टाकले. मग काय अनुभव तुम्हाला तुम्हाला वाटत नाही तुम्ही तुमच्या शिक्षणानुसार डिजिटलायझेशन केलेलं आहे तुमच्या व्यवसाय. आपण मग काय करतो, इंस्टाग्रामवर बघतो, हे करतो, पण घेत नाही. फक्त का घेत नाही? विश्वास बसत नाही ना. विश्वास मी तुम्हाला आता सांगितलं, तुमच्या लक्षातच आलं याचा विश्वास नाही बसतो. तेव्हा ते
चेक केलं नाही. तुम्ही नीट ऐकलंच नाही मी सांगितलं. विषय आपण एखादा ऐकतो, पाहतो, आपण त्या प्रोफाईलवर जातो. त्या प्रोफाईलच्या खाली किती लिंक असतात? युट्यूब, वेबसाईट आणि तुमचं गुगल मॅप असतो का नसतो? तुम्ही टेक्निकली चला एखाद्या 10वी झालेल्या बाईला नाही सांगत मी, तुम्ही आडानी बाईला नाही सांगत. तुम्ही एखाद्या लिंकवर जेव्हा जाता, तुम्हाला वेबसाईटवर गेल्यानंतर वेबसाईट ट्रस्टेबल आहे नाही कळतं नाही. वेबसाईट असंच कुणी करून टाकतं का? टाकल्यानंतर तिथे रिव्ह्यू दिसतात, त्याने दिसतात. दुसरी गोष्ट, युट्यूब चॅनलवर जरी गेलो आपण, भले सबस्क्रायबर 100 असू द्या, तिथे कंटिन्युअस खाली साड्या पाहिल्या आपण, दिसतं का नाही दिसतं? असं काहीतरी करा तुम्ही. मग तुम्ही जर असंच लावून धरलं की माझं कुणी घेणार नाही, मग माझं आतापर्यंत वेबसाईटला जास्त नाही दिसत आहे किंवा टर्नओव्हर दिसत नाही, मग तसंच राहील ना. किंवा तुम्ही स्टोरी बूस्ट करू शकता पैसे देऊन. स्टोरी त्या एरिया बूस्ट केली तर तुम्हाला नक्की येणार ना. तुम्ही जसं म्हणलं का नाही करू, का करावं, तर मग का करावं याचं रिझन स्ट्रॉंग पाहिजे तुमच्याकडे. चला मी इंजिनियर आहे तरी मला संस्था चालवायला आवडते, ती कंपनी बी चालवते, संस्था बी चालवते. पण मग मला या जर म्हणलं तुम्ही काय एनजीओ चालवते, माझ्याकडे स्ट्रॉंग रिझन आहे. माझ्या छंदाला मी व्यवसायामध्ये परावर्तित करते किंवा माझा करते किंवा एनजीओ चालवणाऱ्यांचे जे निकष आहे ते माझ्याकडे आहे, तर हे निकष पहिले तुम्ही करू करा. येत आहे लक्षामध्ये? कुठलाही व्यवसाय करा, तुम्ही व्यवसाय चुकीचा निवडला का नाही. मी तुम्हाला प्रश्न काय विचारला, तुम्ही टेक्निकल बॅकग्राऊंड सोडून वाढवण्यानंतर काय केलं सांगा बरं मला, काय केलं? कारण मी माझ्या माहेरून सगळे वाळवून बघते, त्या लोकांना पण. आणि जी गोष्ट आमच्या गावातून येते किंवा माझं शहर तुळजापूर आहे, तर तिथून येते ती चव इथं नाहीच मिळत आहे. किंवा बेंगलोरमध्ये राहिले मी 6 वर्ष, एका सुद्धा पदार्थाला माझी चव नव्हती. अक्षरशः शनिवार रविवार मी जेवणासाठी किंवा कुठल्या गोष्टीसाठी असं मिळत नाही म्हणून खात नव्हतो. तर मग ती चटकली झाली की बाबा हे मिस करतोय आपण कुठंतरी, हे गोष्ट पोहोचेल लोकांपर्यंत. आता ह्याच कन्सेप्टला तुम्हाला व्यापक रूप द्यायचंय. गावरांचं तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायची. मग ती लोकांपर्यंत कधी पोहोचणार? तुमचं वेगळं आहे. तुळजापूरचे काहीतरी लोक असतील खास, त्याला एक छान तुम्ही ChatGPTने लेबल दिलं, छान नाव दिलं, अस्सल गावरांचं चाका काहीतरी केलं, त्याचे छान चित्र टाकले, विकताय हो विकताय. तुम्ही खूप वाजले खणखणे, वाजवल्याशिवाय काय जाते ना खणखणे, तुम्हाला वाजवाच लागेल तिथं कमी तुम्ही. बरोबर? प्रेझेंटेशन आलं लक्षात? करा, प्रयत्न करा, प्रेझेंटेशन करू, मार्केटिंग वाढवा, तुमच्या प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचू द्या. आज नाही तर उद्या वर्षभर मार्केटिंगला जाऊ द्या, एक दिवस लोकांची पहिचान करून जाईल. ठीक आहे, थँक्यू. मी शोभा गुंडा आळंदीवरून आले आणि आज खूप दिवस झाले मॅडम. असं झालं कधी मीटिंग येईल आणि तुम्हाला भेटून. खरंच वाढदिवसाला पण आपलं काही बोलणं नाही झालं. त्यानंतर असं वाटलं कधी मीटिंग येईल आणि आपण मॅडमला भेटायला जाऊ. आज एक नवीन मैत्रीण भेटली, मी पण गाडीचा क्लास लावला 4 व्हीलर. आपल्या राणी मॅडम जातात तिथे, त्यांनी आज ओळख करून दिली ड्रायव्हिंग स्कूल. हां, ते येणार होत्या माझ्यासोबत म्हणून मला टाईम झाला, पण अचानक त्यांना खूप कस्टमर आले त्याच्यामुळे जमलं नाही. आणि माझा यूट्यूब चॅनल आहे आणि सर्व मैत्रिणींना येत जा, कारण मॅडमचं रोज आपल्याला काही नवीन काहीतरी शिकायला मिळतं. आज मला त्यांच्यापासूनच उभारी मिळाली. मी आज यूट्यूब चॅनल बनवायला सुरुवात केली, कविता लिहायला सुरुवात केली आणि 4 चौघींमध्ये आपण जायला लागलो. जसं आपल्याला 8-10 दिवसातून किंवा महिन्यातून माहेरची आठवण होते, तशी आपल्याला ह्या मीटिंगची पण आठवण व्हायला पाहिजे. आपल्यासाठी त्यांनी खूप केलंय, ते ऋण फेडण्यासाठी आपण मॅडमला भेटायला आलं पाहिजे. काम असो किंवा नसो, पण आपण त्यांच्यासाठी आलं पाहिजे. त्यांच्यासाठी एक छोटीशी कविता. ती घरही घडवते, ती घरही सांभाळते, ती उद्योगही घडवते. ती घरही सांभाळते, ती उद्योगही घडवते, संघर्षातून स्वतःचं विश्व निर्माण करते. तिच्या कष्टांना मनापासून सलाम. म्हणूनच प्रत्येक उद्योजिका आहे समाजाचा अभिमान. माझ्या मनातलं बोलून दाखवलं. तुम्ही सगळ्या उद्योजिका आहे बसलेल्या, तुम्ही सगळ्यांचा अभिमान आहे. मला स्वतःला अभिमान आहे, तुम्हाला अभिमान वाटतो. मोरे, मी डुडोगावरून आली आहे आणि माझा होम बेकरीचा बिझनेस आहे. संस्थेमध्ये मी 1.5 वर्ष झालं जॉईन आहे आणि इथं आल्यानंतर जी पॉझिटिव्ह एनर्जी भेटते ती जगात कुठेच नाही. तर सर्वांनी प्लीज मीटिंगला या, अटेंड करा. मॅडमकडे आल्यानंतर खूप शिकण्यासारखं आहे, तर प्लीज मिस करू नका कोणत्याही माझ्या मैत्रिणी.
ताईंचं आहे माझं खूप म्हणजे दिवसांपासून माझ्या मैत्रिणींनी मला या ग्रुपमध्ये ॲड केलं होतं. 4 ते 5 वर्ष झाले असेल. पण मला कधी योगच आला नाही. तर मॅडमने एकदा कॉल केलेला. माझ्या आयुष्यात अशी एक घटना घडली होती की मी काय करू मला समजत नव्हतं. म्हणजे माझा शेवटचा पर्याय की मी आत्महत्या करायचा विचार केलेला. पण ताईंना एक फोन केला. माझी ओळखही नव्हती माझी. पण त्यांनी लगेच फोन घेतला आणि म्हटलेला तुम्ही काही करू नका, तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ हे करा, नामजप करा. आणि मी ते केलं. तेव्हापासून आजपर्यंत मी खूप म्हणजे मला स्वामीने एवढी ताकद दिली ना, प्रत्येक गोष्टीमध्ये मला स्वामींनी खूप हे केलं. आणि माझं स्वामी मी प्रत्येक दिवसाला जेव्हा उठते तेव्हा ताईंचे जे व्हॉट्सअपला स्टेटस असतात ना ते पाहिल्याशिवाय मी सुरुवात करत नाही माझी. म्हणजे मी एवढं स्वामींना एवढं स्वामीमय केलं ना मला की मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही त्या गोष्टी. म्हणजे खरंच खूप पॉझिटिव्ह येतं ताईंकडे आल्यानंतर आणि खूप छान वाटतं. मी ॲक्च्युली काही जॉब करते पण तिथे पण कसं दुय्यम स्थान असल्यामुळं सगळ्या गोष्टी हे होतात. पण ताई म्हणजे खरंच गुरु आहे. मला आई पण नाही आहे तर मी आईसारखं म्हणजे मिस्टर पण नाही आहे. पण ताईने मला खरंच खूप खूप आधार दिला. त्याबद्दल थँक्यू ताई. आणि मी ॲक्च्युली आज पण ताईंकडं म्हणजे असं काही हे नाही की मला बिझनेस करायचा आहे. पण असं काही नाही केलंच पाहिजे. पण तुमच्यासारख्या खूप साऱ्या मैत्रिणी मी स्टेटसवर पाहत असते तर म्हटलं एक दिवस मला जायचंच आहे. आणि खरंच खूप छान वाटतं. आपले सगळे नाते वगैरे कोणाचं नसतं पण ह्या ज्या मैत्रिणी असतात ना त्याच्यासारखं दुसरं काही नसतं जगामध्ये. त्यामुळं खरंच खूप छान वाटतं. आणि विशेष आहे कधी पण फोन करा म्हणजे तुम्ही ओळखत असू किंवा नसू पण त्या फोन घेणार म्हणजे घेणार. एवढ्या त्या बिझी असतात स्वतःच्या याचे प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स असतात. पण तेवढ्या याच्यात पण त्या सगळ्यांना फोनवर अटेंड करतात हे खूप छान आहे. आणि हेच लाईफमध्ये सगळ्यांनी असं हे करा की कोणाचा फोन आला तर ॲटलिस्ट काहीतरी प्रॉब्लेम असेल त्या दिवशी तर त्यांनी माझा कॉल रिसिव्ह नसता केला तर मी नक्कीच काहीतरी केलं असतं. खरंच खूप धन्यवाद ताई. तुम्हाला माहिती आहे का ह्या गोष्टीला 5 वर्ष झाले. आणि ताईचा जेव्हा मला फोन आला तर त्या काय मला ओळखत नव्हत्या. म्हणजे आम्ही फक्त ग्रुपमध्ये एकमेकीला हे होतो. नाव पण माहीत नाही काहीच नाही. फक्त त्या खूप मला त्याचा घाबरलेला आवाज वाटला. आणि त्यांनी सांगितलं मला इतकं टेन्शन आहे XYZ मिस्टर वारल्यानंतर मुलाला बिझनेस टाकला कुठं काय घडलं काय काय भरपूर सांगितलं त्यांनी. म्हणजे पूर्ण त्या एकदम हातबल झालेल्या होत्या. त्यांना म्हटलं ताई तुम्ही फक्त 8 दिवस श्री स्वामी समर्थ जप करा. आजपासून जप करा काहीतरी चमत्कार होणार. त्यांचा मला वाटतं 4-5 दिवसातच फोन आला. त्या गाडीवर चाललेलं जायच्या बँकेत जॉब करतात. चालता गाडीवर जप केला. मी सांगितलेलं त्यांनी मंत्राप्रमाणे ऐकलं. त्यांचा पॉझिटिव्ह फोन आला मला 4-5 दिवसांनी. आणि मग नंतर आम्ही मेसेजवर बोललो तरी त्यांना योग नव्हता येत. मग नंतर त्या मला भेटायला आत्ता आल्या मला वाटतं 2-4 महिन्यापूर्वी. आणि नंतर त्यांना पॉझिटिव्ह वाटल्यावर मला त्यांनी सांगितलं की तो दिवस मी ठरवलेलं होतं की जगायचं नाही मला. तुम्ही जर फोन नसता उचलला तर मी पूर्ण तयारी केली होती. तुम्ही विचार करा त्यांनी एक मेसेज दिला कोणाचा फोन टाळू नका. आज तो फोन जर मी टाळला असता ठीक आहे स्वामींनी मला निवडलं. मी कोणी मोठी नाही राजश्री गागरे. स्वामींनी माध्यम म्हणून मला निवडलं. स्वामींना या व्यक्तीला जगून द्यायचं होतं. स्वामींना या व्यक्तीला स्वामीमय करायचं होतं. फोटोतले कसे येणार नाही ते माध्यम निवडतात. आपण पोस्टमध्ये आज त्यांनी जरी क्रेडिट दिलं की हे स्वामींनी त्यांना बुद्धी दिली. मला बुद्धी देणारे स्वामी त्यांना बुद्धी देणारे स्वामी. फक्त त्यांना आपल्या अशा महिलांना आधार द्यायचा. तुमच्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी मला सांगायची. 23 जून एकल महिला दिन म्हणून जाहीर झालाय. आपल्या संस्थेतल्या जेवढे एकल महिला आहेत विधवा शब्द वापरायला बंदी आहे. विधवा म्हणायचं नाही. घटस्फोटिता म्हणायचं नाही. सिंगल मदर म्हणायचं नाही. एकल महिला म्हणा. सगळ्यांची यादी काढा. सगळ्यांसाठी आपण उपक्रम राबवू. सरकारी योजना ज्या येतील त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. आणि ताई रडल्यामुळे मला खूप आज वाईट वाटलं. त्या अशा खूप जणांची खंत आहे मनामध्ये. एवढ्यांपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. एक प्लॅटफॉर्म तयार झाला पाहिजे. तुम्ही एन्जॉय केलं पाहिजे. जग असं पण बोलतं तसं पण बोलतं. कोणाचा विचार न करता छान जे जगले नाही ते आयुष्य जगा तुम्ही. फक्त स्वातंत्र्याला स्वैराचार करायचा नाही. लोक बोट ठेवतील त्या प्रकारे वागायचं नाही पण एन्जॉय करायचं. अशा प्रकारे राहायचं. बी पॉझिटिव्ह. छान मैत्रिणी भेटल्या मला सगळ्यात माहितीच. मी खूप स्वामीमय झाले आणि खूप पॉझिटिव्हली मला म्हणजे खूप साऱ्या निगेटिव्ह गोष्टी होत्या ना त्या खूप साऱ्या पॉझिटिव्हली झाल्या. प्रत्येक गोष्ट मी जरी वाईट जरी झाले तरी मॅडम कसं सांगतात की अशक्य शक्य करतात स्वामी. तसं म्हणजे एखादी गोष्ट घडतीये पण ती घडली नाही तरी पण
समजायचं की याच्यापेक्षा चांगलं आपल्याला स्वामी देणार आहेत. असं हे करूनच मी ताईंकडनं म्हणजे खूप मी ताईंचा प्रत्येक म्हणजे स्टेटसला जे असेल ना ते पूर्ण पाहते त्याशिवाय मी हेच करत नाही. त्यामुळे माझं जीवन खरंच स्वामीमय झालंय आणि मला खूप स्वामींची आवड आहे. आणि मी गाडीवर जरी चालले तसं ताईंनी सांगितलं तसं गाडीवर जरी चालले तरी मला तारक मंत्र हा कंटिन्यू असतो. आणि तुम्ही पण सगळ्यांनी खरंच स्वामींचं खूप छान आहे की ज्याने आपल्याला खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी येते. थँक्यू. आणि खूप छान मैत्रिणी भेटल्या त्याबद्दल खूप धन्यवाद. झालं नाही तरी ते ऍक्सेप्ट करा, स्वामींचं नियोजन असतं. आता मला इलेक्शनला समजा मला राजकारणात जाईल नाही तो त्यांचा निर्णय होता, मी जिंकल हारत तो त्यांचा निर्णय होता. असं जर आपण ऍक्सेप्ट केलं की जे होतंय ते त्यांच्या इच्छेने होतं, जे होणार आहे ते पण त्यांच्या इच्छेने होणार आहे, जे झालं ते पण त्यांच्या इच्छेने झालं, तर दुःख नैराश्य आपल्याला वाटणार नाही. आपण अपेक्षा खूप ठेवतो, अवास्तव. आणि देवाच्या पुढे आपण चालतो. देवाचं नियोजन वेगळं असतं, आपलं वेगळं असतं. मग स्वामींचं नियोजन होतं, कारण ह्याच्यापेक्षा जर मला चांगलं करायचं तर ते मानच करणार. तर तशा प्रकारे आयुष्यामध्ये पण फेल्युअर पण आपल्याला ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे. सगळंच आपल्या मनासारखं होणार नाही, अपयश सुद्धा वाचवता आलं पाहिजे. मॅक्झिमम लोकांना अध्यात्माचा आधार नसल्याने अपयश वाचवता येत नाही, डिप्रेशन मध्ये जातात, मनाविरुद्ध गोष्टी झाल्या का आत्महत्येपर्यंत. आता ह्यांचा वेगळा विषय होता, ह्यांचं मनाविरुद्ध झालं म्हणून नाही झालं, ते एकट्या इतक्या पडलेल्या होत्या का असे खूप सारे त्यांना प्रेशर आलेलं होतं त्यावेळेस. आणि पैशाचा प्रेशर, बाकीचा प्रेशर नाही सहन करू शकत एखादी महिला एकटी. तर त्याच वेळेस स्वामींचा आतून आवाज येत असतो, घेऊन नकोस मी तुझ्या पाठीशी. ताईंचं ऐकल्यानंतर नाही का विचार करायला भाग पडल्यात बऱ्याचशा गोष्टी. पहिली माझी मी ओळख करून देते. माझं नाव सविता सईद, मी ग्रामविकास अधिकारी म्हणून जॉब करते आणि खास ताईंना भेटण्यासाठीच मी इथे येते. कारण की ह्यांची हे कसं व्यासपीठ आहे की कुठली परमिशन घ्यायला लागत नाही इथं येण्यासाठी, बरोबर. आणि ही स्पिरिच्युअल एनर्जी ताईंची आपल्याला महिनाभर उपयोगी पडते. ताईंनी आता एकल महिलेबद्दल सांगितलं 23 तारखेचा, तर कागदावर बऱ्याच मी जॉबच्या बाहेर जाऊन बोलते थोडंसं अनऑफिशियल, कारण की कागदावर बऱ्याच गोष्टी येतात आणि कागदावरच राहतात. खरं तर एकल महिलांना समाजामध्ये चांगलं स्थान दिलं जात नाही असं मी पाहते ताई. आणि ते स्थान आपल्या संस्थेतून खूप चांगल्या पद्धतीने मिळतंय, पण महिला व्यक्त व्हायला तयार नाही आहेत. आज अशी परिस्थिती आहे. जेव्हा आम्ही तो प्रोग्राम 23 तारखेला घेतला ग्रामपंचायतमध्ये, महिला यायला पण समोर घाबरतात. म्हणजे मी विधवा, परित्यक्ता, निराधार आहे हे जर ग्रुपमध्ये कळालं तर मला थोडंसं वेगळं स्थान मिळेल म्हणून. पण आपण आपण ताईंच्या संस्थेला जवळपास 2,500 महिला जॉईन झालेल्या आहेत आता. तर ताईंचा बर्थडे खूपच छान सेलिब्रेट झाला आणि तेव्हा काही बोलता नाही आलं. आणि बाई आणि माईला तुम्ही खूप फिरवताय, खूप मिस केला आम्ही तुम्हाला. म्हणजे रोज तर इन्स्टा वगैरे तर आम्ही पाहतोच नाही का, थोडं आम्हाला पण तुमच्या बरोबर फिरायचंय. आणि मी बऱ्याचदा नाव दिले अक्कलकोटला तुमच्यासोबत येण्यासाठी, तर कधी योग येईल स्वामींच्या मनात. आणि मी 2-3 दिवसापूर्वी 8 दिवस झाले असेल आणि त्यांना एक फोन केला होता की अशा बऱ्याच व्यक्ती आहे समाजामध्ये की त्यांना खायला घालायला पण महिला नाही आहेत. असे माझ्यासमोर किमान तर 4 ते 5 लोक आहेत, कोट्याधीश, की ज्यांना मी खूप जवळून ओळखते पण भाकरी खायच्या वांदेत. मी ताईंना म्हणजे ओपनली बोलते की ताईंना मी त्यासाठी राणीताईंना फोन केलेला की बघा ना ताई, आपल्या ग्रुपमध्ये एखादी महिला असेल, तिचा स्वीकार ते करायला तयार आहे, म्हणजे ऑफिशियली स्वीकार करायला तयार आहे की तिचं म्हणजे नाही का सगळ्या गोष्टी पाहून तिचं कल्याण होईल. ताई पुढे जाऊन आपल्याला हेही काम करायचंय, कारण महिलांना आधार आपण या ना त्या कारणाने बिझनेसद्वारे देतोच, पण एक त्यांचं मन जाणणारी व्यक्ती जर त्यांच्या आयुष्यात त्या टप्प्यावर जर येत असेल तर ते काम आपल्याकडून खूप मोठं होईल. त्यासाठी पाहिजे ती मदत मी करायला तयार आहे. थँक्यू. माझं नाव सुंदर संदीप मलापुरे. माझा स्वतःचा केकचा व्यवसाय आहे आणि तसंच असं आपल्या ग्रुपमधलं सोशल मीडिया हँडल करण्याची जबाबदारी ताईंनी मला दिली आहे. म्हणजे राणीताईसोबत मिळून ते काम मी करते. तर ग्रुप कधी ओपन करायचा, बंद करायचा, ॲड किती वाजता टाकायची, रिव्ह्यू कशी टाकायचे, तुम्ही तुमच्या बिझनेसची ॲड कशी केली पाहिजे किंवा अजून तुम्ही जास्त कस्टमरपर्यंत कसे पोहोचणार, याचे प्रयत्न राणीताई आमचे चालूच असतात. पण मनावा तसा रिस्पॉन्स येत नाही असतं ते उदाहरण आम्हाला बघायला मिळालं. कारण गेल्या 8 दिवसापासून राणीताई मीटिंगचा मेसेज टाकत आहे. मी कंटिन्यू आम्ही समजवायचा प्रयत्न करतो की काय मीटिंगमधून तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे. ताई जीव तोडून सांगतात, कारण जर तुम्ही तुमची प्रॉडक्टची मार्केटिंग इथे येऊन करू शकत नसाल तर कुठेच तुम्ही करू शकणार नाही. तुम्हाला वाटते माझा बिझनेस मस्त 2 महिन्यात मी कमवलं आहे, मिळवलं आहे,
झालं माझं कस्टमर सेट आहे, पण तसं होत नाही. कारण जो कस्टमर आज तुमच्याकडे तो उद्या तुमच्याकडेच राहण्यासाठी तुम्हाला काहीतरी मेहनत करावी लागेल. पण इथं आलं तर आणखीन तुम्हाला क्लायंट मिळणार आहे. आणखीन एक गोष्ट की बऱ्याच जणांनी आज त्यांना म्हणजे मार्गदर्शनासंदर्भात विचारलं तर काही व्यावसायिक मार्गदर्शन पण देतात. त्यासाठी राणी त्यांना तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता, व्यावसायिक अपॉइंटमेंट घ्या. त्यानंतर आपलं वर्धापन दिन येणार आहे, कोकला झालं मला. बऱ्याच जणी म्हणतात की डान्स करायचं आहे, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचा आहे, तेच चेहरे दिसतात आणि त्यांना फोन येतो. मी महिन्यापासून 2 महिन्यापासून आम्ही ॲड टाकतो. तुम्हाला नाचता जरी नसेल नाचवायचं तर मी करते. तुमचा आनंदात भाग मी तुम्हाला करून देईल, पण ती तुमच्याकडनं तयारी पाहिजे. आणि वर्धापन दिनाला पण आम्ही खूप प्रयत्न करतो की भरपूर आपल्या महिला आल्या पाहिजे, तुमच्या मैत्रिणी आल्या पाहिजे. तिथे आपल्याला खूप कमी रिस्पॉन्स मिळतो. तर ते आपल्याला कुठेतरी मोडून काढायचं. तर 40 असू द्या, 40+ असू दे, 60 असू दे, 70सुद्धा चालतील मला, पण आपण स्टेजवर गाजवूया. आणि जे एकल महिलेचा तर त्यांनी विषय मांडला, तर मंगळागौर करायची इच्छा हो. आणि मंगळागौरासाठी मला 20 ते 30 जणी लागतील. दुसरं माझं शिवाजी महाराजांचं पोवाडा चाललं आहे, त्यालाही मला भरपूर जणी लागतील. मी आधी ताईंना विचारलं होती, पण डायरेक्ट इथे बोलले. पण ज्यांना इच्छा आहे आणि ज्यांना असं वाटतं की मी तर आपले 500-600 मोठ्या व्हिडिओला सुद्धा लगेच 2-3 दिवसात यूज होतात. तर आपण पॉडकास्ट चालू केलंय तुमच्यासाठी. का तर मी जर एखाद्याचा पॉडकास्ट घेतला आज प्रश्न उत्तर, मला 5-10 हजार आरामात मिळतील, कमीत कमी 5,000 देतील, कमीत कमी 3-4 हजार करा. तर ते 500 रुपयात आपण पॉडकास्ट केलाय तुमचा फक्त. तो पण संस्थेच्याच अकाउंटला बघा, कारण आता आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे परवा, म्हणजे पुढच्या ऑगस्ट महिन्यामध्ये. तर कार्यक्रमाला तुमच्यावरच तो खर्च होतो. 500 रुपये देऊन पॉडकास्टला नाव देत नाही, काय बोलायचं. तुमची लिंक तयार होती, तुमच्या व्यवसायाबद्दल बोललं जातं, तुमचा पत्ता आहे, तुमचा फोन नंबर आहे, ती लिंक तुम्ही कुठं पण पाठवू शकता. एकदा तुम्ही माझ्या समोर बसल्या, प्रश्न उत्तर झाले, तो पॉडकास्ट किती छान तुम्हाला कुठं पण पाठवतात युट्यूबची लिंक. आणि आपले युट्यूबचे आता 100Kच्या जवळ चाललो आपण, 85,000 जवळपास होत आले सबस्क्रायबर. आजपर्यंत बऱ्याच महिलांनी राजश्री व्यवसाय मंत्र पाहिलाच नाही, व्हिडिओ पाहत नाही, तेच प्रश्न आम्हाला विचारतात. आमची पण कॅपॅसिटी आहे ना. आजच सगळ्यांनी राजश्री व्यवसाय मंत्राला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करत चला. सगळे व्हिडिओ रोज एक तरी व्हिडिओ बघा. ज्यांना व्यवसाय करायचा झाला त्यांनी रोज एक तरी व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला निम्म नॉलेज तिथून मिळेल. डिजिटल मार्केटिंग कशी करायची, व्यवसायात आत्मविश्वास कसा वाढवायचा, व्यवसाय वाढवायचा कसा. परत आता हे आपण रुद्रामुद्र समूह नावाने हे जे प्रॉडक्ट तयार केलेले, किती क्वालिटी युद्धामुळे ह्या प्राइस वाढलेल्या आहे मसाल्याच्या. आता हा 200 रुपयाचा कॉम्बो आपण देतो 155ला कॉम्बो आहे चहाचा. धना पावडर आहे, कांदा लसूण मसाला आहे, दाल मिरची आहे, गरम मसाला आहे. तरी पण ते पण पहिल्यांदा माहिती नाही, मला माहित नाही. आम्ही व्हिडिओ करून टाकतोय, आम्ही सांगतोय तुमच्यासाठी, आम्ही कुणीतरी बनवलं. मला आता इथपर्यंत 6 वाजेपर्यंत टाइम आहे, 6 नंतर मला टाइम नाही आहे. आपण काय करतो, फोकस काय करतात बायका, नाही मला फक्त ह्या टायमिंगमध्ये मला जे काम बनवलं तेच मी करू शकते, ह्याच्यानंतर टायमिंगमध्ये मला टाईम नाही, हे आपण स्वतःचं ठरवून घेतो. पण जेव्हा कम्फर्ट झोन सोडतो की नाही आता मला नाही काही करून मला हे करायचंच आहे, मला थोडंसं कस्टमरला रिप्लाय द्यायचंच आहे, ॲट अ टाईम मला कामासोबत मोबाईलकडे लक्ष द्यायचंच आहे, ही जी गोष्ट आहे ही गोष्ट मी कुठंतरी शिकले त्याच्यामध्ये की नाही आपल्याला पण जर बिझनेस करायचा आहे तर थोडासा कम्फर्ट झोन सोडला पाहिजे आणि आपण त्या बिझनेसमध्ये थोडंसं इन्व्हॉल्व झालं पाहिजे. तुम्हाला असे सल्ले देणारे, लेक्चर देणारे, मोटिवेशन देणारे पेड लेक्चरर खूप मिळतील. मी पेड लेक्चरर नाही, मी स्वतः शून्यातून धंदा वाढवलेली केस आहे तुमच्याकडे, सक्सेसफुल केस आहे. स्वामी सेवेतून काय होतं याची केस आहे, व्यवसायामध्ये लक्ष दिल्यानंतर काय होतं याची केस आहे, संस्थेमध्ये लक्ष दिल्यानंतर काय होतं याची केस आहे तुमच्यासमोर सगळी केस स्टडी असताना तुम्ही किंतु परंतु केलंच नाही पाहिजे. तुम्ही म्हणजे ज्या आल्या नाही त्यांनी, तर याच्यामध्ये वाईट त्याचंच वाटतंय आपल्याला. आता तुम्हाला मी सांगते 5 तारखेला मी व्हिडिओ पाहिला असेल, इतकं महिलांना फंडिंग घेईल, इतकं फंडिंगचे आम्ही नुसते डॉक्युमेंटेशनचे 25,000 भरले. तुमच्यासाठीच प्रोजेक्ट आणायचा एखादा, तुम्हाला मग वर्क मिळेल, तुम्हाला धंदा मिळेल, तुम्हाला फॅसिलिटी मिळेल. आणि त्याच्यानंतर ही संख्या म्हणल्यानंतर काय मग आपण नेमकं कोणासाठी घेऊ हा प्रश्न आहे ना. बोलत पण नाही ग्रुपवर, नावं पण देत नाही, 100 नावं येत नाही, तर CSR प्रोजेक्ट आणायचं कोणासाठी हा प्रश्न आहे आज आम्हाला. आम्ही डॉक्युमेंटेशनचे 25,000 भरले आणि मॅडमला विचारा, डॉक्युमेंट करून घेतले अजून चांगले, आम्ही प्रोजेक्टमध्ये येण्यासाठी काय केलं पाहिजे, तुम्हाला आम्हाला सवलती आणायच्या आहेत. बरं किती जणांनी वाचलं, ऐकलं व्हिडिओ. बावनकुळे साहेबांनी 4 दिवसापूर्वी एक घोषणा केली महिला बचत गटासाठी, एकल महिलांसाठी. काय आहे घोषणा, कोण सांगतं मला सांगा. बचत गट करा, इंद्रायणीवाल्यांनी करा, मोशीवाल्यांनी करा, मी बचत गट रजिस्टर करून देते, ते सुद्धा नाव देत नाही. बचत गटाशिवाय कर्ज मिळणार नाही, बचत गट करणंच आहे तुम्हाला.
आज साधं बरं बसल्यापैकी किती जण बचत गटात घ्यायचे लगेच करून टाकू. मी खूप लोकांना म्हणजे महिन्याला म्हटले पण नाही हे किती होतील ना होतील का? पण लांब लांबच्या आहे ना हरकत नाही. मीटिंग निमित्ताने तुम्ही येतात ना फक्त महिन्याची बचत काढायचं रजिस्टर मेंटेन करायचं जमल का? जमल सगळ्यांना काढून टाकू आपण बचत गट. आता पुढच्या मीटिंगला आपण टार्गेट घेऊ 10 तरी बचत गट आपले ओपन झाले पाहिजे. येते लक्षात? या मीटिंगचे जेवढे नाव आहे सगळे नावं मला वाटतं उषाताई जाऊ द्या. उषाताई बोला बचत गटाचे नाव यांच्याकडे योजिका घडवले गेलं. एवढं बोलायचं आम्हाला 50 सक्सेस स्टोरी द्यायच्या आहे पुढं. लक्षात घ्या आम्हाला CSR कसं द्यावा 50 सक्सेस स्टोरी पाहिजे ना तुमच्या. तर मीटिंग झाल्यानंतर थोड्या वेळ थांबा द्या. त्या सक्सेस स्टोरी आपल्याला पुढे द्यायच्या आहे. त्यांची सगळी टीम येऊन चेक करणार आहे. तुमचे भरलेले फॉर्म मी म्हणून सांगते फॉर्म नीट भरा, आधार नंबर टाका, पॅन नंबर टाका, डेटा व्यवस्थित भरा, बचत गट टाका. उद्या पैसे आल्यावर सगळे येणार. मध्ये 14,000 मी बायकांना मिळून दिले EAP EDPचे. आम्हाला कधी मिळणार तो कोर्स परत कधी लागणार विचारायला येतात. म्हणजे पैसे मिळणारे कोर्स लावायचे तुम्हाला यायचं नाही त्या मीटिंगला. आणि मी अजून पण सांगते तुम्ही ज्या कनेक्टेड राहणार त्याच 100 महिलांचा पहिला आम्ही विचार करणार. ज्या कधीतरी येणार गायब होणार, संस्थेशी एकनिष्ठ नाही, संस्थेत चांगल्या महिलांना त्रास द्यायचा, बिझनेस करणाऱ्यांना टॉर्चर करायचं, रेट विचारायचे, त्रास द्यायचा, अशा महिलांना आपण घेणार नाही. 100 स्टँडर्ड महिलांसाठी CSR वापरला जाईल. CSR म्हणजे आम्हाला जे वरून फंडिंग येणार ते आम्हाला घरात नाही घालतात, तुम्हालाच वापरावं लागतं. तुम्हाला वापरायचं तर ते कोणाला वापरायचं? मग विश्वासू बायका पाहिजे ना माझ्याबरोबर. जसं की फिश फिंगर वगैरे माशाचंच ते म्हणजे फ्रोझन असतं ते आणि ते फ्राय करून जागेवर द्यायचं. त्याच्यासाठी छोटीशी टपरी ते सामान बिमान आपल्याला गव्हर्नमेंटच देतं. त्याच्यातून आपण सक्षम उद्योजकता करू शकतो. असे वेगवेगळे प्रोजेक्ट आहे आणि मॅडमकडे बरीच डेटा आलेला आहे त्याचा. तर कोण कोण इच्छुक आहे? हा 12 महिला तयार करायच्या. कारण 10 महिला गेल्या त्याच्यात एक गेली तरी बचत गट बाद होतो. 2 एक्स्ट्रा राहू द्या. एखादी म्हणती नवरा नको म्हणला, एखादी म्हणती तिचं माझं म्हणणार मी सोडणार आहे गट, एखादी म्हणती नकोच बाई बचत गट, एखादं काहीतरी कुठानं होतच. 12-13 जणी करा. तुम्ही करायचं शिल्लक काही तुम्ही करायचं तुमच्या जवळच्या जवळची काय लेडीज आम्ही येऊन बचत गट करून तो पण त्रास मी भेटवते तुमचं. म्हणजे तुम्ही जवळच्या जवळच मीटिंग घेत जा. येते लक्षात? फक्त वरती नाव द्यावं लागेल आपल्याला. समर्थ महिला बहुउद्देशीय संस्था संचलित. मग तुमचा वेदांत महिला बचत गट असेल, मग तुमचा महालक्ष्मी महिला बचत गट असेल, तुमचा जिजाऊ महिला बचत गट असेल, तुमचा स्वरांजली महिला बचत गट असेल. आज नावं शोधून ठेवा. समजा तुमच्या पूर्वी आहे 12 महिला जमा केला तिथं बचत गट घ्या. टेन्शन घेऊ नका. फक्त महिन्याची बचत करायला चला. जास्त कॉम्प्लिकेटेड पण नका करू. लिहायचं काय करता येतं आपल्याला, एक्सपर्ट पण होता येतात. मग त्याच्यात खूप बँकेत जावं लागतं वगैरे. एकदा गेल्या बँकेच्या सहीच्या अधिकाराच्या 2-3 जणी त्या चांगल्या फिक्स घरावाल्या घ्या. त्या फसवणारे नको आहे तेवढं फक्त व्यवहाराच्या बाबतीत चांगल्या घ्या. तुमच्या इथं असल्या 10 लेडीज 12 लेडीज तुमच्या इथं पण येऊन आहे. तुम्ही कुठे राहिला? स्पाइन सिटी मॉलच्या समोर एकदम छान. मग स्मिताच्या तिथं काय करा 12 जणी. स्मिताला पण आहे. स्मिता नाही बचत गटात. 12 जणी लगेच करा तुम्ही. एवढ्या लगेच 8-10 दिवसात आपण करू शकू. तुमच्या इकडं जरी असलं काळेवाडीला तिकडं करू. नेहा आहे का बचत गटात? आहे का? तुम्ही या काय ना टाकायचं टाकायला आहे अजून